नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो. उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी मी आज तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती देणार आहे. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हटलं तर हा उन्हाळा असा आहे की त्यामध्ये आपण शक्यतोवर 10 ते 4 या काळावधीत घराच्या बाहेर पडू नये. परंतु आता असा काळ आहे की या काळात लग्न समारंभ किंवा कार्यक्रम भरपूर असतात आणि त्याकरिता प्रत्येकाला बाहेर पडणं गरजेचंच असते. कारण खूपदा आपल्या जवळचे लग्न समारंभ असतात आणि त्याला आपण टाळू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला बाहेर जावंच लागते. मग आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी आपल्याला बरेच प्रश्न पडत असतात की आपण एवढ्या उन्हात जातो तर आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची. कारण एवढ्या उन्हात गेल्यामुळे आपल्या त्वचेला काळपटपणा येतो किंवा डलनेस येत असतो. मग त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी थोडक्यात सांगणार आहे. आपण बाहेर पडत असतो तर बाहेर पडत असताना शक्यतोवर आपल्या चेहऱ्याला स्कार्फने किंवा कशाने बांधून रुमालने पूर्ण पॅक करून बाहेर पडायचं. त्याचप्रकारे आपल्याला बाहेर पडताना प्रत्येकाने सनस्क्रीमचा वापर करणे गरजेचे आहे. कारण सनस्क्रीममुळे आपल्या त्वचेचे संरक्षण होत असते. त्यामुळे आपण बाहेर पडताना आपल्या त्वचेला सनस्क्रीम लावूनच बाहेर पडा. कारण त्याच्यामुळे आपली त्वचा ही चांगली राहत असते. त्याचप्रकारे आपल्या चेहऱ्यावरती हलक्या रंगाचे किंवा स्वस्त क्रीम वापरू नका. कारण स्वस्त क्रीममुळे आपला चेहरा काळपट पडत असतो. आणि शक्यतोवर आपण बाहेर जाताना भरपूर पाणी पिऊन जायचं आहे आणि सोबत पाण्याची बॉटल सोबतच ठेवायची आहे की ज्याच्यामुळे आपण त्वचेची काळजी घेऊ शकतो. आणि पाण्यामुळे आपल्या त्वचाही निरोगी राहत असते. आपल्या दिवसातून आपल्याला 2 ते 3 लिटर कमीत कमी पाणी प्यायचेच आहे. तहान लागली तर लगेच पाणी प्यायचे आहे. आणि त्याच्यामुळे आपली त्वचा ही चांगली होत असते पाण्यामुळे. आणि सकाळी उठल्या चेहऱ्यावरती पाणी घ्यायचं आहे, थंडगार पाणी घ्यायचं आहे. बाहेरून आल्यानंतर देखील आपल्या चेहऱ्यावरती थंड पाण्याचे शिंतोडे मारायचे आहे की ज्याच्यामुळे आपली त्वचा ही चांगली राहत असते. आणि बाहेर पडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. चेहऱ्यावरती आपण स्कार्फ किंवा रुमाल बांधूनच जायचं आहे. आणि शक्यतोवर आपण दिवसात 10 ते 4 या कालावधीत घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. सकाळी किंवा सायंकाळी निघण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठेही जायचं असेल तरी. आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करायचा आहे. आणि जेवढा आपण उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करू तेवढाच आपली त्वचा ही चांगली राहील. त्याचप्रकारे जर आपल्याला आपले संरक्षण करायचं आहे त्वचेचं तर ॲलोवेरा जेल लावायचं आहे. त्याच्यामुळे त्वचा ही निरोगी होत असते, चांगली होत असते. तर सर्वांनी रात्री झोपताना ॲलोवेरा जेल नक्की लावायचं आहे. ॲलोवेरा जेलने आपल्या त्वचेला खूप सारे फायदे होतात आणि त्याच्यामुळे आपली त्वचा ही निरोगी राहत असते. आणि पाण्याचा भरपूर वापर करायचा आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. आणि उन्हात जाताना आपल्या त्वचेला पॅक करून जायचं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या शरीरावरती डायरेक्ट सूर्यप्रकाश पडणार नाही. डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला की आपल्या चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती त्याचा दुष्परिणाम होतो व चेहरा हा भाजल्यासारखा होतो. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश पडू द्यायचं नाही आणि सनस्क्रीन लोशनचा वापर करायचा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.